जवळपास 20 कोटीचा रस्त्याचं काम चालू आहे. 2 ब्रिज आहेत आणि त्याबरोबर ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, सभामंडप, पाणी पुरवठ्याची योजना, ज्या ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सर्व सुविधा, तसंच 5.5-6 किलोमीटरचं लाईट प्रिपेज कनेक्शन हे पळसावड्यासाठी झालेलं आहे. अशी बरीच कामं जी होती ती सगळं झालेली आहेत. आता काय म्हणजे काम शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे. पळसावड्यामध्ये एक डॅम मोठा घेतलेला आहे आपण. हे सर्व कामं या दोन्ही महाराज आणि राजूभैया भोसले यांच्या माध्यमातूनच हे सर्व निधी उपलब्ध होतोय आणि निधी उपलब्ध होऊन कामही पूर्ण होत आहेत. असं काय कुठं काय म्हणजे परळी भागामध्ये एकही गाव, एकही वाडी वस्ती अशी राहिलेली नाही की त्यांच्या ह्याच्यातून रस्ता किंवा लाईट पाण्यापासून वंचित राहिलेलं अशी कुठलीही वाडी वस्ती राहिलेली नाही. परळी भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि यापुढेही जी काय कुठं काय राहिलं असेल, कुठं स्मशानभूमी वाडी वस्तीला राहिलं असेल किंवा कुठं काय काम राहिलं असेल ते या पुढच्या 5 वर्षामध्ये राजूभैया निश्चित उपाध्यक्ष होणार आहेत जिल्हा परिषदचे. त्यामुळं आम्ही त्यांच्या मागे लागून किंवा त्यांनाही दूरदृष्टी भरपूर आहे. त्यामुळं ते इथून पुढं काही म्हणजे कुणी बोलायची सुद्धा वेळ येणार नाही अशी 5 वर्षात कामं करतील एवढीच माझी म्हणजे सांगण्याचं हे आहे, तात्पर्य आहे. आणि यापुढं त्यांनाही शुभेच्छा देतो की भरघोस मतांनी निवडून येतील, याच्यात काय तिळमात्र शंका नाही. आणि बाकीचे तिकडं आमच्या कार्यगणामध्ये शोभाताई लोटेकर या देखील पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. त्या पण कमळावर निवडणूक लढवत आहेत. त्या देखील त्याच मतांनी निवडून येतील. इकडं परळी गणामध्ये भंडारे बापू आहेत, ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ते पण भरघोस मतांनी निवडून येतील, याच्यात काही शंका नाही. आणि राजूभैया तर उच्चांक करतील अशी मला खात्री आहे.